नमस्कार मित्रांनो, आजच्या पोस्ट मार्केट व्हिडिओ मध्ये स्वागत आहे. निफ्टीचा चार्ट आपल्यासमोर ओपन आहे. इथे आपण ही रेंज ड्रॉ करून ठेवलेली आणि ह्या लेवल्स आपल्या मार्केटच्या. तर आपलं असं बोलणं होतं की हे जी लेवल असणार आहे ना, ही टेस्ट करायला मार्केट जाईल. आणि आज मार्केट जे ओपन झालं एकदम फ्लॅट ओपनिंग झालेली इथे, राईट. ही 9-15ची कॅन्डल. सो ओपन होता लाईव्ह मार्केटमध्ये आपण बोललेलो की वेट फॉर प्राइस ॲक्शन. आणि फर्स्ट कॅन्डल आपली जी झाली तिने एक चांगला लो लावलेला, ज्यामध्ये जवळपास 25,380चा एक आपला सपोर्ट होता. तिथनं रिव्हर्सल जाईल असा एक अंदाज होता. आणि जर हा रिव्हर्सल तुटला तर हा सपोर्ट तुटला तर मग नेक्स्ट टार्गेट आपलं जो होतं ते 25,340, म्हणजे एक 40 पॉईंटचं टार्गेट आपल्याला इथे मिळालं असतं. सो आपण ही लेवल इथे ड्रॉ करून ठेवली. याचा अर्थ काय होतो हे समजून घ्या की जर ही लेवल तुटत असेल आणि रिटेस्ट होत असेल आणि पुन्हा मार्केट खाली जात असेल, राईट, या पद्धतीने, तर या कंडिशनमध्ये आपल्याला काय करायचं असतो, ट्रेड घ्यायचा असतो. ही आपली एंट्री पॉईंट असणार आहे आणि हा आपला ॲसेट असणार आहे. इथे लक्षात. तर बघा आता, तर ही लेवल तर तुटली नाही, कारण की त्यानंतर एक प्रचंड मोठी ग्रीन कॅन्डल बनलेली. एक जवळपास बघा ती ग्रीन कॅन्डल किती मोठी आहे, एक 27-28 पॉईंटची कॅन्डल बनलेली. म्हणजे हा जो इथे प्राइस ॲक्शन आपण अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न केला तो इथे फेल झाला. मग आपण इथे थांबून गेलेलो. लोवर आपण मार्क करून ठेवलेला होता, आपण हायर पण ती एक लेवल मार्क करून ठेवली की या लेवलच्या वरती जर मार्केट गेलं तर आपलं एक टार्गेट राहिलं असतं. ते टार्गेट राहिलं असतं जवळपास 25,440चं. सो इथे आपल्याला जवळपास 30-35 पॉईंट मिळणार होते, राईट ना, या पद्धतीने. मग जेव्हा नेक्स्ट कॅन्डल रेट बनली, एक रेट बनली, त्यावेळेला मार्केट असं करत राहणार आहे. लक्षात आलं आपल्याला रेंज बाउंड. तर मग आपण बोललेलो की या लेवलमध्ये जर मार्केट राहिलं तर रेंजमध्ये असणार मार्केट. सो इट विल बी रेंज बाउंड. सो मग रेंज बाउंड मार्केट जर आपण मेन्शन करतोय तर तिथे काय करायचं असतं, आपल्याला शांत बसायचं असतं, ट्रेड करायचा नसतो. सो आपण इथे आपला ऑर्डर सिस्टममध्ये काय करून ठेवत असतो, एंट्री लावून ठेवत असतो आणि आपण इथे एंट्री लावून ठेवत असतो. लक्षात ठेवा ही गोष्ट. या नेक्स्ट कॅन्डलवरती आपली काय झाली, एंट्री हिट झालेली, राईट. आणि आपला जो एस एल बनतो तो जो कुठला लास्ट स्विंग असणार ना तो आपला एस एल राहत असतो. सो लास्ट स्विंग जवळपास हा रेडवाला आहे, तर 17-18 पॉईंटचा आपला एस एल इथे बनला असता, राईट. आणि त्यानंतर मग टार्गेट आपल्याला किती मिळालं असतं, जवळपास त्याच्या बदल्यात एक 27-28 पॉईंट्स, म्हणजे 1:1.5 असं टार्गेट मिळालं असतं. मग आपण काय केलं, आपण आपली एंट्री झालेली आहे, एक आपला 17-18 पॉईंटचा एस एल बनलेला. आणि सेकंड कॅन्डल जेव्हा आपली ग्रीन फॉर्म झाली ना त्यावेळेला आपण तिचा त्या सेम कॅन्डलचा काय केला, एस एल पुट केलेला. आणि तो एस एल बघा किती झाला, मग फक्त 3.30 पैशाचा एस एल आहे फक्त. अंडरस्टँड. मग आपली ॲक्च्युअल रिस्क काय होती या ट्रेडमध्ये, तर काहीच नाही. सिंगल शॉर्टमध्ये मार्केटने आपल्याला काही टार्गेटच्या जवळपर्यंत नेलेलं. तर आपली रिस्क जी होती ती 17 पॉईंटची वगैरे नव्हती, ती फक्त 3 पॉईंटची रिस्क होती आपली. म्हणून आपण इथे काय केलेलं आहे, टार्गेट हिट केलेलं आहे 1:9चं. म्हणजे 3 पॉईंटच्या बदल्यात 30 पॉईंट आपल्याला, 27 पॉईंट आपल्याला इथे मिळालेले आहे. अंडरस्टँड. सो या पद्धतीने आपल्या इथे टार्गेट हिट झालं. टार्गेट हिट झाल्यानंतर मग आपण शांत बसलेलो. त्यानंतर मार्केट रिव्हर्स पण झालेलं आणि आपलं जर आपण प्रॉफिट बुक केलं नसतं इथे तर आपला एस एल पण कटलेलं असतं. तर इथे प्राइस ॲक्शन खराब होत आहे. हा रेजिस्टन्स जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत आपण ट्रेड करू शकत नाही. आणि हा रेजिस्टन्स बघा कसा तुटतो सिंगल कॅन्डलमध्ये, राईट. आता सिंगल कॅन्डलमध्ये हा तुटल्यानंतर आपण एंट्री कुठे करणार, तर इथे एंट्री बनत नाही आपली. एंट्री कशी बनते आपली, जेव्हा मार्केट इकडे डाऊन साईडला जात आहे, आपला एस एल घेत आहे आणि पुन्हा एक ग्रीन कॅन्डल, ही जी कॅन्डल आहे क्लोजिंग देत आहे आपल्याला, तर त्या मोमेंटला आपण काय करणार, इथे आपलं एंट्री बनवून ठेवणार. या पद्धतीने काम करायचं आहे आपल्याला. तर मग काय केलं असतं आपण, इथे आपण एंट्री बनवून ठेवली असती आपली, राईट. आणि जसं मार्केट आपल्याला एंट्री देत आहे तर बघा सिंगल कॅन्डलमध्येच मार्केटने काय केलं, आपल्याला बस 30 पॉईंट ते 37 पॉईंटचा मूव्ह दिलेलं.
आणि आपला जो एस एल बनणार आहे सेम कॅन्डलचा लो बनणार आहे, एक 10 पॉईंटचा एस एल बनला असतं, मग तो ट्रेल करत आलो असतो आपण. समजा जेव्हा हा एक लो बनला तर त्या लोला आपण काय केलं असतं, ट्रेल करून ठेवलं असतं. अंडरस्टँड? या पद्धतीने आपल्याला काम करायचं असतं. आणि आपल्याला जेव्हा माहिती आहे की टार्गेट किती आहे, आपलं 25,500चं टार्गेट होतं, मार्केट काय करू शकतं, आपल्याला फसवू शकतं टार्गेटच्या जवळपास. तर आपण काय इथेच जवळपास कोणीतरी आपलं टार्गेट प्रॉफिट बुकिंग करून टाकायचं या मोमेंटला. विषय फिनिश. जास्त वेळ होल्ड करायचा नाही. या पद्धतीने आपण काम करतोय. अंडरस्टँड? सो त्यानंतर मार्केटने एक भयंकर फॉल केलेला, एक जवळपास 200 पॉईंटचा फॉल मार्केटने इथे केलेला दिसतोय आपल्याला. इथून आपल्याला एक्सपेक्टेशन 25,500ची होती ॲक्च्युली पूर्ण पब्लिकला, आणि मग इथे सगळ्या पब्लिकांना फायदा केलेला आहे. स्टुपिड बनवलेला आलेला आहे 200 पॉईंटचा डाऊन ट्रेड आपण इथे बघतोय. तर हा प्रेडिक्ट नाही केला जाऊ शकत, दॅट इज सिम्पली इम्पॉसिबल. प्राइस ॲक्शनद्वारे आपण मार्केटला प्रेडिक्ट करू शकतो, तर आय एस एल सोबत आपण मार्केटमध्ये जाऊ शकतो. मार्केटने आपला डबल टार्गेट दिलेला आहे. मार्केटने आपल्याला इथे चांगली मूव्ह दिलेली आहे आपल्या एंट्री पॉईंट पासून जवळपास 60-70 पॉईंटची, बरोबर आहे. पण आपण तेवढे कॅप्चर नाही करू शकत. आपण कॅप्चर किती करू शकलो, फक्त 27-28 पॉईंट कॅप्चर त्याबद्दल. सो आणि ही मूव्ह तर शक्यच नाही आहे प्रेडिक्ट करणं. तर अशा वेळेस फक्त एंट्री बनवायची असते. तर एंट्री आपण कशी बनवली असती, ही लेवल आपली एक नवीन रेजिस्टन्स बनला होता ऑल टाईम 25,470चा जवळपास. तर मग या रेजिस्टन्सवरती जर मार्केट टिकलं तर आपली एंट्री बनते. तर इथे बघा मार्केट काय करत आहे, टिकताना दाखवत आहे, आणि आपला सगळ्यांचा एस एल तिथे कटतो. तर सेम कॅन्डलचा एस एल आपण जर ठेवला असता आणि एंट्री केली असती तर काही प्रॉब्लेम नाही आहे. समजा आपली ही एंट्री पॉईंट राहिला असता, मार्केट केलं, ही एंट्री झालेली आहे आपली, आपला एस एल बघा एक 10 पॉईंटचा एस एल राहिला असता. या कॅनलने क्लोज केल्यावर तो एस एल 2.3 पॉईंटवर 2.5 पॉईंटवरती आणून ठेवला असता आपण, कारण की आपण प्रॉफिटमध्ये आहे 12 पॉईंट. आणि त्यानंतर मग काय करताय, मार्केटने एस एल घेऊन घेतला आपला 2.3 पॉईंट इथे कटले असते तुमचे. अंडरस्टँड? म्हणजे हा व्यू खराब झालेला आपला. मग जेव्हा मार्केटने ही कॅन्डल याखाली क्लोज केली, त्यानंतर ही कॅन्डल पण फेल झाली, आणि या कॅन्डलने एक स्ट्रॉंग क्लोजिंग दिली. त्यानंतर मग आपण काय विचार केला असता, जर तुम्ही मार्केटमध्ये असता त्या मोमेंटला, तर मग आपण विचार केला असता की या कॅन्डलला इथे एंट्री करायचा, आणि हा जो बनलेला आहे एस एल आपला 10 पॉईंटचा एस एल आपण ठेवला असता, आणि मार्केटच्या या लेवलमध्ये एक 27 पॉईंटपर्यंत आपण विचार केला असता, प्लॅन केला असता, आणि तेवढे पॉईंट्स मिळाले असते आपल्याला. पूर्ण मूव्ह होल्ड करणं आणि थांबणं थोडंसं डिफिकल्ट राहतं, लक्षात ठेवायचं ही गोष्ट नाही. सो दॅट वॉज अवर टुडेज मार्केट. जर तुम्हाला अनालिसिस आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता उद्या मार्केट कुठे ओपन होऊ शकतं, तर सिंपल आहे, ते कोणी सांगू शकत नाही. उद्या पुढे मार्केट ओपन होणार आणि ते आपण आता प्रेडिक्ट करून आपण उद्याचं ट्रेड करणार, तसं आपण करत नाही. आपला सिंपल फंड आहे, आपले ज्या लेवल्स इथे बनलेले आहेत त्या लेवलला आपण ट्रेड करतो. दॅट्स इट. दीज आर दी लेवल्स. समजा आता आपण हे सगळे डिलीट करूया. तर आपल्याकडे या लेवल्स बनलेले आहेत, राईट, आणि या लेवलला आपण ट्रेड करणार आहोत. फिनिश. मग आता उद्या मार्केट कुठे ओपन होतं, कसं ओपन होतं, काय करतं, हे सगळं उद्याचा विषय आहे. तो आज आपण प्रेडिक्ट करत बसणार नाही आहे. अंडरस्टँड? ह्या लेवल आपल्या इथून वाढून जातील आज 19 तारीख, राईट. दॅट्स इट. आणि या लेवलला आपण काय करणार, मग ट्रेड करणार. या लेवल आपल्या पूर्ण वाढलेले आहेत, तर या लेवलमध्ये मार्केट जिथे कुठे असणार त्यानुसार आपण ट्रेडिंग करणार. आय होप तुम्हाला क्लिअर असेल. थँक्यू.